हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे। कोंबडी वडे हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकण आणि मालवण भागातील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्य आहे। विशेषतः गटारी अमावस्या, संकष्टी चतुर्थी, दिवाळी किंवा कोणत्याही मांसाहारी मेजवानीमध्ये हा बेत आवर्जून केला जातो। हे वडे दिसायला पुरीसारखे गोल असतात, पण योग्य पद्धतीने तळल्यामुळे ते पुरीपेक्षा थोडे जाड आणि टम्म फुगलेले असतात। वेगवेगळ्या डाळी, तांदूळ आणि मसाल्यांच्या भाजणीमुळे या वड्यांना एक विशिष्ट खमंग आणि सुगंधी चव असते। हे वडे वरून हलके, कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असतात। कोंबडी वड्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याची भाजणी। हे वडे नुसत्या गव्हाच्या किंवा तांदळाच्या पिठाचे नसतात। यासाठी तांदूळ, चणा डाळ, उडीद डाळ, गहू, ज्वारी यासारखे धान्य आणि सोबत धणे, जिरे, मेथी दाणे हलके भाजून एकत्र दळले जातात। यामुळे वड्यांना अप्रतिम चव आणि पोषण मिळते। हे वडे लाटण्याने लाटले जात नाहीत। पिठाचा गोळा करून तो प्लॅस्टिकच्या कागदावर किंवा केळीच्या पानावर हाताने थापून गोल केला जातो। अनेकदा वडा चांगला फुगला आणि आतपर्यंत व्यवस्थित जावा म्हणून त्याच्या मध्यभागी बोटाने लहान छिद्र पाडले जाते। हे वडे झणझणीत मालवणी चिकन रस्सा किंवा मटण रश्श्यासोबत खाल्ले जातात। वडे रश्श्यामध्ये बुडवून खाण्याची मजा काही वेगळीच असते। मात्र जे लोक शाकाहारी आहेत ते हे वडे काळ्या वाटणाची, काळ्या चण्याची उसळ किंवा बटाट्याच्या भाजीसोबत आवडीने खातात। थोडक्यात सांगायचे तर कोंबडी वडे म्हणजे कोकणी खाद्य संस्कृतीचा एक अस्सल आणि खमंग वारसा आहे। कोंबडी वड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध डाळी आणि धान्यांमुळे हे वडे अत्यंत पोषक आणि ऊर्जा देणारे असतात। प्रोटीन सुमारे 4 ते 5 ग्रॅम, चणा डाळ, उडीद डाळ यातून वनस्पती आधारित उत्तम प्रोटीन मिळते। फॅट सुमारे 3 ते 6 ग्रॅम असते। तळण्याच्या पद्धतीवर फॅट्सचे प्रमाण अवलंबून असते। फायबर सुमारे 3 ग्रॅम असते आणि मल्टीग्रेन भाजणी आणि धान्यांच्या सालीमुळे यात फायबर चांगल्या प्रमाणात असते, जे पचनासाठी फायदेशीर आहे। तांदूळ आणि गव्हामधील कार्बोहायड्रेट्स शरीराला झटपट ऊर्जा देतात। या पिठात धणे, जिरे आणि मेथी दाणे वापरले जातात, जे गॅस आणि ॲसिडिटी रोखतात आणि पचनक्रिया सुधारतात। यामध्ये अल्प प्रमाणात व्हिटॅमिन बी, लोह आणि मॅग्नेशियम देखील आढळते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।